यापूर्वी अनेकदा इथं आंदोलन झाले याच जुन्या पेन्शनसाठी आणि पुन्हा आंदोलन करावं लागतंय। आता मात्र तुम्ही मोठ्या वेगळ्या निर्धारानं या आंदोलनामध्ये उतरलात। निश्चितच मार्चमध्ये जो संप झाला होता त्या संपाच्या वेळी आम्ही आंदोलन संस्थगित केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की 2 महिन्यामध्ये पेन्शन योजना लागू केल्या जाईल। आता 9 महिन्याचा कालावधी झालेला आहे। यासाठी आम्ही शासनाला इशारासुद्धा मागील महिन्यामध्ये दिला होता, परंतु कुठलाही ठोस निर्णय झाला नाही, म्हणून बेमुदत संपाचा इशारा देऊन आंदोलन करतोय। या आता आंदोलनाचं स्वरूप काय आणि त्याचबरोबर त्याचे परिणाम सुद्धा सर्वसामान्य लोकांना आता बसायला लागतील। निश्चितच सरकारी कर्मचारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करू इच्छित नाही। राज्य सरकारने तातडीने निर्णय जर घेतला तर आंदोलन मागे घेतलं जाऊ शकतं, परंतु सरकारने सकारात्मक ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।